नमस्कार, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। बिगवन तालुका इंदापूर येथे 3 दिवसापूर्वी एका मुलीचे अपहरण झाले होते। आई आणि भावाच्या डोळ्यामध्ये चटणी टाकून 2 मुलांनी या ठिकाणी चारचाकी गाडीमधून या मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा बिगवन पोलिसांमध्ये दाखल झाला होता। या गुन्ह्यातील मुलगी ही आज दिनांक 20 फेब्रुवारी रोजी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास बारामती येथील उपविभागीय पोलीस ठाण्यामध्ये स्वतःहून हजर झालेली आहे। आता यानंतर बिगवन येथील जी घटना घडली होती 3 दिवसापूर्वी, या मुलीचे लग्न 22 फेब्रुवारी होणार होते आणि 2 युवकांनी या ठिकाणी चटणी टाकून अपहरण केल्याची घटना घडल्यानंतर या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर एकच खळबळ उडाली होती। हिंदुत्ववादी संघटनांनी या ठिकाणी जोरदार मोर्चाचं नियोजन केलं होतं आणि आमदार गोपीचंद पडळकर, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, त्याचबरोबर आमदार संग्राम जगताप यांनी या ठिकाणी तात्काळ बिगवन या ठिकाणी धाव घेतली होती। इथल्या ग्रामस्थांनी, बिगवन येथील ग्रामस्थांनी पुणे सोलापूर हायवेवरती टायर जाळून या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं होतं, तर बिगवन बंदची हाक या ठिकाणी देण्यात आली होती। यानंतर पोलिसांनी 6 पथकं तयार केली होती। बिगवन पोलिसांनी 6 पथकं तयार केली होती आणि या 2 आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता। मात्र आज नाट्यमयरित्या त्यानंतर एक घटना घडली होती की त्या मुलीने स्वतःहून या ठिकाणी एक व्हिडिओ तयार करून तो पाठवण्यात आला होता। या व्हिडिओमध्ये ती मुलगी स्वतः म्हणली होती की मला कोणीही या ठिकाणी बळजबरीने आणले नाही, तर मी स्वतःहून या ठिकाणी गेले, असं तिने त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं। आणि याच पार्श्वभूमीवरती आता ही मुलगी आज म्हणजेच 19 फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा आणि आज पहाटे 20 फेब्रुवारी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास बारामती उपविभागीय पोलीस या ठिकाणी स्वतःहून 1 वाजता हजर झालेले आहे। आता पुढे या मुलीचे जबाब महत्वाचे आहेत। ही मुलगी इन कॅमेरा या ठिकाणी काय जबाब देते यावरती खऱ्या अर्थाने हा जो गुन्हा दाखल झाला आहे बिगवन पोलीस स्टेशन मध्ये, या गुन्ह्याचं भवितव्य अवलंबून आहे। आपण या घटनेकडे लक्ष ठेवूनच आहोत। आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनल वरती पाहिलात असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।